हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर बघा आता इथे मी बनवणार आहे गावरान अंड्याची अंडा करी। तर बघा इथे घेतलेले आहेत मी 10 ते 12 अंडे घेतलेले आहेत, गावरान अंडे। आणि गावरान अंडे आकाराने खूप छोटे असतात। तर आता मी पाणी घेतले जेवढं लागते तेवढं, आणि त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेतले की जेणेकरून आपले जे अंडे आहेत ते पटकन शिजले जातील। तर बघा मी गॅसची शेगडी धुतली, तर त्याच्यात गेलं होतं पाणी बर्नरमध्ये, तर मग ते घेतलं मी काढून आणि आता ठेवलेलं आहे मी कुकर। तर इथे अंडे उकडायला ठेवलेले आहेत मी। तर अंडे कधी पण उकडता वेळेस त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, मिठामुळे खूप लवकर उकडले जातात। आणि एक साईड आता अंडेसुद्धा उकडत आहेत आणि एक साईड आता मसाला भाजण्याची तयारीसुद्धा मी करत आहे। तर मैत्रिणींनो, मी जे डेली आपण घरामध्ये ज्या रेसिपी बनवतो तर तेच मी तुम्हाला दाखवत असते। तर नक्की बघत जा, आवडले तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा आता मी इथे मसाला काढून घेते। जोपर्यंत अंडे शिजत नाही तोपर्यंत आपला मसालासुद्धा काढून तयार होतो। तर आता इथे मी खडा मसाला घेत आहे बघा। तर इथे मी आता कांदा कापून घेत आहे, लसूणसुद्धा शिलून घेतला अगोदरच। आणि इथे आता मी कांदा आणि खोबरं छान भाजून घेते तव्यावर। तर गावरान अंडी खाण्याची एकच मजा असते की त्याचा वास येत नाही, आणि जे बॉयलर असतात तर त्याचा खाताना सुद्धा वास येतो। आणि आमलेटसुद्धा आपण बनवलं तर एखाद्या वेळेस कपामध्ये वगैरे फोडून आपण बनवतो तर खूप भांड्याचा वास येतो, आणि गावरान अंड्याचा बिलकुल वाससुद्धा येत नाही। आणि खूप पौष्टिक असतात गावरान अंडे, त्यामुळं जेव्हा कोणाचे पण समजा ऑपरेशन सीझर वगैरे काही झालेलं असतं तर ते गावरान अंडे जास्तीत जास्त दिले जातात। तर गावरान अंडी भेटणं खूप आजकालच्या जमान्यात तर खरंच नशिबानंच आहेत, कारण सिटीमध्ये तर नाहीच भेटत। पण आमच्या शेजारी आहे खेडेगाव, तर म्हणजे आमच्या शहराला लागून खेडेगाव आहे, तर ते एक बाबा जे आहेत ते आम्हाला आणून देतात। तर बघा आता इथे मी खडा मसाला घेतलेला आहे, लसण, धने, फुटाणे घेतलेत, थोडीशी भाजी थोडीशी घट्ट होण्यासाठी। आणि खडे मसाले काढून घेतलेत बघा मी, लवंग, मिरे, विलायची, दालचिनी आणि शहाजिरं आणि थोडंसं खाकस। आणि आता आपण जे भाजीमध्ये साधं जिरं टाकतो ते सुद्धा घेतलेलं आहे। तर बघा आता इथे छान मी हे सर्व भाजून घेत आहे। तर माझ्या सगळ्या रेसिपीज मी आत्तापर्यंत जेवढे मी टाकलेले आहेत व्हिडिओ, तर खूप छान प्रतिसाद देत आहेत माझ्या मैत्रिणी। तर नक्की या पण व्हिडिओला तसंच प्रतिसाद द्या, आणि आवडले तर नक्की कमेंटसुद्धा करत जा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येईल आणि मी तुमच्या समोर अशाच नवनवीन रेसिपीज आणत राहील। तर अंडा करी ही कॉमन आहे, प्रत्येकच जण करते, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। तर माझी पद्धत आता मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्हाला कशी वाटते ते नक्की मला कमेंटद्वारे कळवत जा मैत्रिणींनो। तर बघा आता इथे छान सर्व भाजून घेतले मी। सर्व मसाला छान प्लेटीमध्ये थोडासा थंड होऊ देते, की जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर गरम होणार नाही मिक्सरचं भांडं, नाहीतर गरम गरम जर मसाला काढला तर तो चांगला नसते आपल्या शरीरासाठी। तर बघा किती छान हिरवीगार कोथिंबीर आहे। तर आता इथे वेळ नसतो जास्त तोडून वगैरे ठेवायला, तर मग मी फ्रीजमध्ये तशीच ठेवत असते, आणि मग जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मग मी खोडून ठेवून देत असते फ्रीजमध्ये। तर आता मी इथे छान कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे, आणि जी खाकस असते भाजता वेळेस लागते तर ती निघत नाही चमचची, तर ती मी कोथिंबीर म्हणून काढून घेते बघा। तर आता इथे मी घेतलेला आहे अद्रकचा तुकडा, तर तो पण छान स्वच्छ करून घेते, कारण अद्रक जर आपण तशीच काढली, वरचे सालं जर नाही काढले तर ते भाजीमध्ये वरती तरंगतात आणि मग ते चांगलं दिसत नाही। त्यामुळे प्रत्येक वेळेस सालं हे काढूनच घ्यायची त्याची। आणि शक्यतोवर मी मसाला जास्त काढून ठेवत असते। मसाला जास्त काढून ठेवला की आपल्याला म्हणजे ज्या भाजीसाठी वापरायचा त्याच्यासाठी सुद्धा होते, आणि नंतर आपण एखाद्या वेळेस समजा दुसरी नसलं काही घरात, तर एखादी मसाल्याचं लवकर लक्षात आलं तर समजा मसाल्याची एखादी आलूची म्हणा वगैरे कोणती पण भाजी आपण पटकन बनवू शकतो, मसाला जर आपल्या घरात रेडी असला तर।
तर त्यामुळं मग मी थोडासा मसाला काढता वेळेस जास्तच काढून ठेवत असते खडा मसाला, की जेणेकरून एखाद्या वेळेस घाई गडबडीमध्ये पटकन कोणती पण भाजी बनवता येते आपल्याला. तर बघा आता इथे एवढा मसाला काढून घेतलेला आहे मी अंडा करीसाठी. तर एक साईड बघा आता मी भातसुद्धा लावलेला आहे. तर त्या पातेल्यामध्ये भातसुद्धा शिजत आहे आणि इथे आपले अंडे पण छान असे उकडून झालेले बघा. मिठामुळे किती छान असे तयार झालेलं आहे. आणि जे मी तुम्हाला आता कुकरमधलं गरम पाणी दाखवलं, तर ते गरम पाणी मी बेसिंगमध्ये टाकत असते, जेणेकरून आपल्या बेसिंगमध्ये जे भांडे घासता चिकट वगैरे जमा होते, आपले तेलाचे वगैरे भांडे असतात तर ते त्यांनी चाललं जाते. तर मी माझ्या व्हिडिओ दरम्यान तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगत असते आपल्या किचन्समधल्या. तर नक्की स्किप न करता माझा व्हिडिओ बघत जा. जर तुम्हाला आवडल्या तर नक्की मला कमेंट करून सांगत जा आणि करूनसुद्धा बघत जा. तर बघा आता मी ते पाण्यात नाही टाकले, कोणी कोणी थंड पाण्यात टाकतात अंडे, पण मी थंड पाण्यात नाही टाकले, तसेच काढून घेत आहे बघा. थोडेसे कोमट होऊ दिले आणि आता काढत आहे. तरी हात जळत आहे आतलं, कारण बॉईल झालेलं आतलं अंडं गरमच राहते. आणि बघा मिठामुळे किती छान असे पटापट टकरन निघत आहेत. तर खूप छान छान रेसिपीचे व्हिडिओ मी टाकत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ आणि माझे जेवण बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते? तर मी माझे डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर आता सर्व अंडे मी फोडून घेतले, छान तेल गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये आता मी फ्राय करून घेत आहे बघा. तर हे थोडेसे पातळ असतात, तर हे फुटण्याची शक्यता असते तेलामध्ये. आणि जे आपले बॉयलर असतात ते थोडेसे जाड असतात, तर ते फुटत नाहीत शक्यतो तेलात, पण हे फुटतात कारण याचं कवच थोडंसं पातळ असते. तर बघा कसं झालेलं आहे, कारण तो जो पिवळा बलक असतो त्याच्यामुळे हे असं झालेलं आहे. तर बघा मी याच्यातच हळद, तिखट, मीठ, मसाला टाकून घेते. छान तेलामध्ये फ्राय होतो आहे आता तो. आणि थोडीशी तेजच पाहिजे, कारण आता आम्ही मोठे सदस्य आहे खाणारे, त्यामुळे मी भाज्या तेजच बनवत असते, जास्त फिक्या नाही बनवत. तर बघा आता किती छान झालेलं आहे सर्व आणि फ्राय झालेले आहेत बघा अंडे. तर अशी ट्राय करून बघा मैत्रिणींनो तुम्ही, खूप छान आणि खूप अशी टेस्टी लागते अशी भाजी. अंडा करी नक्की माझ्यासारखी तुम्हीसुद्धा करून बघा आणि आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवर्जून बघत जा माझे व्हिडिओ, जेणेकरून मलासुद्धा प्रोत्साहन येईल. तर बघा आता मी कोथिंबीर टाकून घेतली वरतून. तर मी ही भाजी बनवलेली आहे 3 माणसांसाठी. तर मी काही जास्त बनवलेली नाही आहे आणि भात पण आहे, त्याच्यामुळे मग थोडीशी मी आता ग्रेव्ही थोडीशी पातळ केलेली आहे. एकदम जास्त घट्ट पण नाही आणि एकदम जास्त पाणी पण नाही आहे, तर मीडियम आहे बघा. तर आलं की नाही तोंडाला पाणी बघा तुमच्या. तर आता थोडंसं 5 मिनिट मी झाकण ठेवून घेते, की आता मी तिथे टाकलेली आहे कोथिंबीर, त्याच्यामुळे झाकण ठेवून घेतले. बघा किती छान झालेली आहे. तर नक्की मैत्रिणींनो माझ्यासारखी रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर बघा किती छान झालेली आहे. असं वाटत आहे की नाही की घ्यावं पटकन उचलून आणि जेवायला बसावं म्हणून. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद माझ्या मैत्रिणींचे, की माझे व्हिडिओ एवढे आवर्जून बघतात. बघा किती छान झाली. तर या पटकन